उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सूचक विधान केलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र हितासाठी प्रत्येक पाऊल टाकलं गेलं पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवली नाही असं देखील राऊतांनी स्पष्ट केलंय। त्यांनी फक्त महाराष्ट्र हित पाहिलं आहे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा। ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या नाही आल्या? कोणती अट कोणती शर्त आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही जी जान से महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा पुन्हा रंगली आहे, कारण मनसे नेत्यांना तसं सूचक विधान केलं। निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही, तर महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यासाठी एकत्र येता येऊ शकतं असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांची वक्तव्य समोर येत आहेत। तेव्हा तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा, पण मराठी माणसाच्या हिताचे जे विषय आहेत, महाराष्ट्राच्या हिताचे विषय आहेत, त्याच्यावर आपण पहिले विचार करायला पाहिजे ना। आज तामिळनाडूमध्ये बघा ना, डीएमके एआयडीएमके काय एकत्र निवडणूक लढवते का? वेगवेगळ्या निवडणूक लढवतात। पण जेव्हा कावेरीचा विषय येतो, पाणी वाटपाचा विषय येतो, तेव्हा त्यांचे सगळे आमदार पक्षीय मतभेद विसरून सगळे एकत्र येतात, एकत्र आंदोलन करतात। या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालं पाहिजे अशी भावना राजसाहेबांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली।